शोएब आझमी सर की कोविडच्या काळामध्ये मी अंबेजोगाईला डीन होतो आणि त्या ठिकाणी मी 1 वर्षापेक्षा जास्त काम केलं आहे. कोविडच्या काळामध्ये आमच्याकडं जो इंटिबेट केलेला कुठलाही पेशंट वारला नव्हता. परंतु मला अभिमान आहे की आमच्याच फील्डमधले आपल्याच फील्डमधले एक आमचे महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आणि मित्र आपल्याकडं त्या इंटिबेट करून तोंडात आपल्या याच्यात नळी टाकून सुद्धा ते वाचलेत व्हेंटिलेटरची. म्हणजे मला याच्या प्रसंगी हे किती संयुक्त आहे की माहीत नाही, परंतु आपल्या टीमचं काम, आपल्या हॉस्पिटलचं काम इतकं मनापासून आपण करता, डेडिकेशनपासून करता, तर आपल्या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहात की आम्ही आपले मित्र आहोत आणि आपण इतकं चांगलं सेवा या कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या माध्यमातून देत आहे. आता जे सर्व कॅन्सरवर ज्यांनी मात केली आहे, मग कोणाला एकदा झाला आहे कॅन्सर, कोणाला 2दा झाला आहे, आणि आपण त्यातून पूर्णतः बरे झालेले आहात. आणि सरांनी व्याख्या सांगितली आहे की 5 वर्षापेक्षा जास्त जर काळ झाला तर आपल्याला त्याच्यापासून घाबरण्याचं काम नाही आणि जगामध्ये काहीच अशक्य नाही हे आपण दाखवून दिलेलं आहे. म्हणजे हॉस्पिटलने दाखवून दिलं आहे ना आपणही दाखवून दिलं आहे. कारण त्यांनी जी ट्रीटमेंट तुम्हाला सुरू केली त्या ट्रीटमेंटला तुम्ही सहकार्य केलं, त्याचा जरी त्रास जरी झाला असेल तर तो तुम्ही सहन केला. कारण माझ्याकडं 300 खाटाचं 300 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि त्याच्या ठिकाणी सरांनी ज्या सेवा सुरू केल्या आहेत त्या सगळ्याच सेवा आमच्याकडं सुद्धा आहेत. आणि त्यामुळं त्याच्यापासून होणारा त्रास, त्याच्यापासून होणारा वेदना याची मला जाणीव आहे. आपण जसं 2दा म्हणालात सर, शोएब आझमी सर, आमच्याकडं 9 प्रकारचे कॅन्सर झालेली एक महिला आहे, 9 प्रकारचे, आणि ती मागच्या 18 वर्षापासून त्याच्यावर उपचार घेते आणि ती कॅन्सर सर्वायवर म्हणून आहे आणि अजूनही ठणठणीत आहे. म्हणजे पहिल्यांदा तिला उजव्या स्तनाचा कॅन्सर झाला, नंतर डाव्या स्तनाचा झाला, नंतर गर्भाशयाचा झाला, नंतर घशाचा झाला. म्हणजे अशा अनेक प्रकारचे 9 प्रकारचे कॅन्सर झाले. परंतु रुग्णांनी जर डॉक्टरांनी सांगितलेले उपचार जर पूर्ण घेतले, वेळेमध्ये घेतले, तर अशा कुठल्याही याच्यावर आपण मात करू शकतो असं तुम्हीही दाखवून दिलं आहे आणि त्या महिलेनंही दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आपण आपल्या टीमचं, तुम्ही जसं काही जण बघितले, मी बक्षी मॅडम बोलत होत्या, आपणही सगळ्यांनी डॉक्टरांसाठी, ताटे सरांसाठी, हसमी सरांसाठी, सगळ्या त्यांच्या मिसेससाठी सगळ्यांनी बुके